राज्यात महानगरपालिका निवडणुका 15 जानेवारी रोजी होत असून सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। मात्र उमेदवारीवरून राजकारण तापलेलं असून ठाणे महानगरपालिकेतील एका उमेदवारीनं मोठा वाद निर्माण केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मयूर शिंदे यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। तर हे उमेदवार आहेत मयूर शिंदे, ज्यांनी अवघ्या 8 दिवसात 3 वेळा पक्ष बदललेला आहे। 22 डिसेंबर पर्यंत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सक्रिय होते। त्यानंतर 23 डिसेंबर रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। दरम्यान सावरकर नगर प्रभागातून तिकीट मिळेल या अपेक्षेने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शेवटच्या क्षणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आणि अखेर त्यांना अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। दरम्यान मयूर शिंदे यांच्यावर खून, हत्या प्रयत्नाचा, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून यापूर्वी त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली आहे। तसेच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणातही त्यांचं नाव समोर आलं होतं। या पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अशा उमेदवारांना तिकीट दिल्याने राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही गुंडांसाठी आश्रयस्थान ठरत आहे का, असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय।